मागच्या तासाला आपण दिशा आणि उपदिशा मराठीमध्ये शिकलेलो आहोत आणि मराठीमध्ये दिशा आणि उपदिशा शिकत असताना आपल्याला त्या अतिशय सोप्या आणि समजण्यास एकदम सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवण्यास एकदम सोप्या पद्धतीनं कशा शिकता येतील ते आपण पाहिलेलो होतो। तर उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य या दिशा लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी पद्धत म्हणजे उ, द, प, पू ही नावं लक्षात ठेवायची। उ, द, प, पू। आणि उपदिशा लक्षात ठेवत असताना वा, ई, आ, ने हे जर अक्षर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला दिशा आणि उपदिशांचा क्रम बरोबर लक्षात राहील। परत एकदा सांगते, नीट बघा। उ, द, प, पू, वा, ई, आ, ने ही अक्षर लक्षात ठेवली का तुम्हाला संपूर्ण आपल्या दिशा आणि उपदिशा लक्षात राहतील। आता इंग्रजी मधून दिशा आणि उपदिशा शिकणं आणि लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे। ते म्हणजे बघा, वरची जी दिशा आहे उत्तर तिला नॉर्थ बोलतात आणि खाली जी दिशा आहे साऊथ दक्षिण ही साऊथ आहे। इकडे जी आहे ती पश्चिम तिला बोलतात वेस्ट आणि इकडे जी आहे पूर्व तिला बोलतात ईस्ट। आता आपल्याला याच्यामध्ये फक्त ह्या नॉर्थ आणि साऊथ या दोनच दिशा लक्षात ठेवायच्या आहेत। त्या का बरं? कारण इकडे उपदिशा जेव्हा आपण शिकणार आहोत तर नॉर्थ लक्षात ठेवलं का नॉर्थ ईस्ट म्हणजे हा नॉर्थ ईस्ट आणि इकडे आहे नॉर्थ वेस्ट म्हणजे हा जो अर्धा भाग आहे नॉर्थचा इकडे ईस्ट पूर्वेकडे तर त्या उपदिशेला बोलायचंय नॉर्थ ईस्ट आणि इकडे डावीकडे वेस्ट आहे म्हणून इकडे नॉर्थ वेस्ट। खाली त्याच पद्धतीनं साऊथ आहे, पूर्वेकडे आहे साऊथ ईस्ट आणि दक्षिणेकडे आहे साऊथ वेस्ट। तर आपल्याला अर्धा भाग लक्षात ठेवला नॉर्थ का इकडे नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्ट आणि खाली जेव्हा आपण अर्धा भाग लक्षात ठेवणार आहोत तेव्हा साऊथ लक्षात ठेवलं तर साऊथ ईस्ट आणि साऊथ वेस्ट। मराठीमध्ये प्रत्येक नाव हे वेगवेगळं आहे। मराठीमध्ये बघा वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य अशी 4 नावं वेगवेगळी आहेत। परंतु इंग्रजीमध्ये शिकत असताना नॉर्थ आणि साऊथ या दोन दिशा मुख्य दिशा लक्षात ठेवल्यानंतर नॉर्थ ईस्ट उजवीकडची आहे ती नॉर्थ ईस्ट, डावीकडे आहे ती नॉर्थ वेस्ट आणि खाली साऊथकडे जर आपण पाहिलं तर पूर्वेकडची आहे ती साऊथ ईस्ट आणि पश्चिमेकडची आहे ती साऊथ वेस्ट। अशा पद्धतीनं या इंग्रजीमधल्या उपदिशा शिकायला आणि समजायला अतिशय सोप्या आहेत। नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्ट, साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट। आलं लक्षात सर्वांच्या? समजलं?